मिरज शासकीय रुग्णालयात नवजात बाळाची चोरी प्रकरणी धनगर समाजाच्या नेत्या सविता मदने आक्रमक। दोषी सुरक्षा व्यवस्था संबंधित डॉक्टर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी, शासकीय रुग्णालय बंद पाडण्याचा इशारा सविता मदने यांनी दिला आहे। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथून 3 दिवसांच्या नवजात बालकाला महिलेने चोरून नेल्याची घटना घडल्याने सर्वत्र याचा तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे। शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आज सांगली जिल्ह्यातील पक्ष तसेच विविध संघटना यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। माजी नगरसेविका आणि धनगर समाजाच्या नेत्या सविता मदने यांनी बाळाच्या नातेवाईकांना घेऊन आज प्रभारी अधिष्ठाता श्रीकांत अहंकारी यांची भेट घेऊन ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेचा जाब विचारला। संबंधित सुरक्षा व्यवस्था डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांनी वरिष्ठ स्तरावर चौकशी समिती स्थापन केलेली असून त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती यावेळी दिली। बाळ चोरीला जाऊन 48 तास उलटलेले आहेत। बाळ चोरणाऱ्या त्या महिलेचा तपास प्रशासनाला लवकरात लवकर शोध घेऊन बाळ सुखरूपपणे आईच्या स्वाधीन करावे अशी मागणी बाळाच्या आजोबांनी केली आहे। मिरज शासकीय रुग्णालयाला आज सायंकाळपर्यंत अल्टिमेट दिलेला आहे। बाळ मिळालं नाही तर रुग्णालय बंद पाडण्याचा इशारा यावेळी सविता मदने यांनी दिला आहे। सौ सविता दादासो मदने, माजी नगरसेविका, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका। दिनांक 3 मे रोजी दुपारी 12 वाजता मिरज सिव्हिल मिरज येथून नवजात 3 दिवसाच्या बाळाची चोरी झाली आहे। हे बाळ समाधान आलदर यांचं हे बाळ आहे। हे नवजात बाळ 3 दिवसापूर्वी गेलेलं आहे। तर आज त्या बाळाच्या आईची परिस्थितीसुद्धा फार बिकट झालेली आहे आणि ही घटना खरंच आपल्या सर्वांना धक्का देण्यासारखी आहे। जर प्रशासकीय हॉस्पिटल हे सरकारी हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटलमधून चोरी होणं हे फार भयानक आहे। अशा गोष्टी होऊ नयेत आणि जर ह्या बाळाला जर काही झालं बिलं तर आम्ही मिरज सिव्हिल हॉस्पिटल बंद पाडू। पूर्ण नातेवाईकांची पूर्ण हळहळ त्यांच्याकडून व्यक्त होते, पूर्ण आक्रमक झालेले आहेत आणि अशा घटना व्हायलाच नाही पाहिजेत। याकडे प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे। इथं कुठंतरी या हॉस्पिटलकडून दिरंगाई दाखवली जाते, त्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत आणि लवकरात लवकर ह्या बाळाचा शोध लागावा। या बाळाला जर काही झालं गेलं तर याला जबाबदार कोण आणि असं काय व्हायला नाही पाहिजे। आणि असं काही झालं आणि लवकर स्ट्रेस नाही लागला तर आम्ही आज संध्याकाळपर्यंत आम्ही आता डीन साहेबांना भेटलेलो आहे, त्यांना सांगितलं संध्याकाळपर्यंत त्याचा शोध लागला पाहिजे त्या महिलेचा। ही धक्कादायक घटना आहे की एखादी ती दलाली करणारी महिला आहे का कोण आहे याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे। अशी महिला, अनोळखी महिला 2-2, 3-3 दिवस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या वॉर्डमध्ये, प्रसूतिगृहाच्या वॉर्डमध्ये राहते आणि हे कुणाच्याही लक्षात येत नाही। आज तिनं बाळ चोरून घेऊन गेली आहे। उद्या याच्यापेक्षा भयानक घटना ती काही करू शकते। उद्या एखादा बॉम्बसुद्धा ती या ठिकाणी लावू शकते। किती जणांच्या जीवाला ते हानिकारक होऊ शकते, धोका आहे। तर अशा घटना व्हायलाच नाही पाहिजेत। पण ही जी घटना घडलेली आहे हे कोळागाव आहे, मी कोळागावचीच आहे। आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं हे कुटुंब या ठिकाणी उपचार घेण्यासाठी सिव्हिल या ठिकाणी आले। त्यांच्याकडे चांगले उपचार होणं, ते सुखरूप बाळ घरी जाणं हे गरजेचं होतं। पण हे नवजात 3 दिवसाच्या बाळावर ही जी घटना घडलेली आहे ही व्हायला नाही पाहिजे। जर बाळाच्या जीवाला जर काही झालं तर आम्ही सिव्हिल हॉस्पिटल बंद पाडू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।